हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला इथे 38 साईजचे कटोरी ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आता आपल्याला सर्वात आधी तर काय करायचं आहे, इथे एक न्यूजपेपर घ्यायचा आहे. इथे तुम्हाला सुद्धा एक न्यूजपेपर घ्यायचा आहे. आपल्याला जी फोल्डेड साईड आहे ना ती आपल्या बाजूने ठेवायची आहे आणि जी खुली साईड आहे ना ती समोर करायची आहे आणि मगच आपल्याला उंचीची मार्किंग करायची आहे. तुमची जे काही उंची ब्लाऊजची तयार आली असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून इथं पूर्ण उंचीचं माप तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे उंचीचे 2 मार्क करून घ्यायचे आहेत आणि तिथूनच एक आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. ही लाईन ओढल्यानंतरच आपल्याला शोल्डरचं वगैरे माप टाकून घ्यायचं आहे. आता ही लाईन ओढून झालेली आहे. आता पूर्ण उंचीचं माप इथे मी घेतलेलं आहे. आता ह्यावरतीच आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तुमचं जे काही ब्लाऊजवरून घेतलेलं शोल्डर आलेलं असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. माझ्या ब्लाऊजवरून आलेलं शोल्डर मी इथे 5.5 इंच आहे. मी तेच इथे घेतलेलं आहे. इथे आपल्याला 38 साईजच्या ब्लाऊजसाठी 5.5 इंच शोल्डर पुरे आहे आणि त्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. मुंडा मी इथे 5.25 इंचचा घेतलेला आहे. तयार मुंडा इथे 5.25चा आलेला होता. मी जेवढा केवढा माझा मेजरमेंटमध्ये आलेला होता तेवढाच मी इथे मुंडा टाकून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे मेजरमेंट टाकायचे आहेत. आता आपल्या छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. 9.5 इंच इथे माझा छातीचा चौथा भाग आहे आणि समोर मी 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेतलेला आहे. तुम्हाला जर 38 साईजसाठी ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर तुम्ही ह्या मेथडने पूर्ण मेजरमेंट ह्या पद्धतीने वापरून सुद्धा कटिंग करू शकता. आपल्याला ह्यामध्ये गळा वगैरे असे थोडेसे चेंज करायला लागेल. बाकी सगळे मेजरमेंट तुम्ही जशास तसे घेतले तरी चालेल. आता जे कमरेचं माप आहे ना ते मी टाकत आहे. कमरेचं माप इथे 9 इंच आहे आणि समोर आपल्याला 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे थोडासा आपला मार्जिन आपल्या बॉडीच्या बाहेर गेलेला आहे, कारण काय ह्या कस्टमरची कंबर थोडी मोठी होती त्यामुळे क्रॉस लाईन इथे आपली आलेली आहे. किंचित अशी क्रॉस लाईन आली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. मुंड्याच्या मार्किंगसाठी आपल्याला बॅक साईडचा मुंडा अगोदर ड्रॉ करायचा आहे. मगच आपल्याला समोरचा मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे. बॅक साईडचा मुंडा इथे आपल्याला 1.5 इंचावरती पॉईंट काढून आपल्याला मुंड्याचं सेंटर काढायचं आहे. जी लाईन आपण मुंड्याची काढली होती ना ती आपल्याला इथे त्याचं सेंटर करून घ्यायचं आहे. आता हे सेंटर केलेल्या पॉईंटवरूनच आपल्याला मुंड्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे मुंड्याला आकार दिलेला आहे. आणि इथे काय करायचं, आपली जी मार्जिनची लाईन आहे ना त्यावरती आपल्याला एक लाईन असं खालती जायचं आहे, जेणेकरून इथे काखेमध्ये आपल्या थोडंसं टाचल्यासारखं होत नाही. त्यासाठी तुम्ही सुद्धा हे ट्रिक वापरून बघायची आहे. आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. गळारुंदी इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केवढी घेऊ शकता. माझी इथे मी 2.5 इंचाची गळारुंदी घेतलेली आहे. आता पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. पाठीमागचा गळा इथे माझा 9 इंचाचा आहे. त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी 9.5 इंचाचा गळा घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा ते जे काही तुमचा गळा तयार मेजरमेंटमध्ये आला असेल त्याचं तुम्हाला अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे, जेणेकरून अर्धा इंच आपल्या वरच्या साईडने स्टिचिंगमध्ये जाणार आहे. त्यासाठी अर्धा इंच प्लस करायचं आहे गळ्यामध्ये. मग ते झाल्यानंतर गळ्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला वेगळा कोणता आकारसुद्धा इथे देऊ शकता तुम्ही. मी सुद्धा दुसराच आकार दिलेला आहे, पण तुम्हाला समजावं ह्यासाठी मी इथे गोल आकार देऊन घेतलेला आहे. तुम्हाला जर ह्या ब्लाऊजवरती मी कोणता गळा टाकलेला आहे तो व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती मी ह्या ब्लाऊजचा बॅक पार्टचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. आता इथे काय केलेलं आहे, मी न्यूजपेपरचा जे आपला न्यूजपेपर डबल फोल्ड होता ना तो मी सेंटरमधून अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि बाजूनी सुद्धा पूर्ण कटिंग करून पेपर इथे कट केलेला आहे.
इथे मी एकाच पेपरमध्ये 2 पार्ट कट करणार आहे, समोरचा आणि पाठीमागचा. त्यासाठी आपल्याला इथे दोन्ही पेपर एकदाच कट करायचे नाहीत, फक्त सिंगलच पेपर इथे कट करायचा आहे. आता ह्याच पेपरवरती आपल्याला समोरच्या मार्किंग करायची आहे, समोरच्या पार्टची. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हुकपट्टीच्या साईडने आपल्याला थोडंसं 1/2 इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे, जेणेकरून हे मार्जिन आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी जोडण्यासाठी लागणार आहे. आता जशास तशी पूर्ण बॅक पार्ट ठेवून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. खालच्या साईडने सुद्धा सेम मार्किंग करायची आहे. इथे आपल्याला फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा लागणार आहे उंचीमध्ये, जे की आपलं स्टिचिंगमध्ये जाणार आहे. आता इथे मुंड्याचं मार्किंग मी रिपीट करून घेत आहे, कारण का आपल्याला इथे फ्रंट मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, जे की आपला आतमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला इथे मुंड्याचा शेप देणे गरजेचं आहे. इथे बॉक्सहून आपल्याला जे कोना आहे ना बॉक्सचा, त्याहून आपल्याला 1 इंच मार्किंग करून घ्यायचे आहे समोरच्या मुंड्यासाठी. दोन्ही मुंड्यामध्ये आपला अर्धा इंचाचा गॅप असला पाहिजे. आता इथे मी जे आपण एक्स्ट्राचं मार्जिन घेतलं होतं हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी, ते आपल्याला सोडून इथे समोरच्या गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि लांबी घ्यायची आहे. इथे मी समोरच्या गळ्याची रुंदीसुद्धा 2.5 इंच घेतलेली आहे आणि लांबी इथे 6.5 इंचावरती घेतलेली आहे. 6 इंचाची आपली इथे उंची तयार होणार आहे गळ्याची. आता इथे आपल्याला अर्धा इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन खालच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे, जे की आपल्याला क्रॉसपट्टीसाठी जोडण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे. जे आपण मार्जिन वाढवलं होतं तिथे आपल्याला टेप ठेवायचं आहे आणि इकडच्या साईडने हुकपट्टीच्या साईडने 3 इंच, 3.25 इंच आणि त्या साईडने मी 2.25 इंच अशा प्रकारे 2 मार्किंग करून घेतलेली आहे. आता स्ट्रेट लाईन ओढून घेते अगोदर मी, मग नंतर आपल्याला असं अर्धा इंच वर जाऊन आपल्याला इथे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. थोडंसं तिरकस आकार दिल्याने आपले क्रॉसपट्टी ही व्यवस्थित सेट होते. त्यासाठी थोडासा वरच्या साईडने पॉईंट काढून आपल्याला इथे क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, जर तुमचे शोल्डर उतरत असतील तर तुम्ही अशा प्रकारे अर्धा इंच किंवा 1/2 इंच इथे गळ्याच्या साईडने उतार देऊ शकता. जर तुमचे शोल्डर उतरत असतील तर तुम्हाला हे करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे कटोरीची मार्किंग करायची आहे. आता मी इथे काय करते, आपल्या जे गळ्याचा कोना आहे ना तिथून 1 इंचावरती घ्यायचा आहे आणि इथे आपला जो आर्महोल आहे ना, मुंडा आहे ना, तिथून 2 इंचावरती मार्क करायची आहे. त्यानंतर आपली जी मेजरमेंटमध्ये कटोरी आली असेल ते घ्यायची आहे. माझी 6.5 इंच आलेली होती, मी तेच इथे टाकून घेतलेली आहे. आणि हे तिन्ही पॉईंट जोडून आपल्याला इथे कटोरीला मस्त असा गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त असा आपला व्यवस्थित आकार आलेला आहे. तोच आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता इथे मी क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घेत आहे. इथे एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आपल्याला ते कट करायचं नाही आहे, फक्त क्रॉसपट्टी आणि नंतर जे आपण पार्ट्स टाकलेले आहेत पेपरवरती ते आपल्याला एक एक कट करून घ्यायचे आहेत. कटोरीच्या साईडचा भागसुद्धा कट करायचा आहे. आता इथे आपल्याला वरचा मुंडा कट करायचा नाही आहे, आता आपल्याला डायरेक्ट खालचा मुंडा कट करायचा आहे, जो की आपला फ्रंटसाठी असणार आहे. कटोरीसुद्धा आपण इथे कट करून घेऊया. अशा प्रकारे पूर्ण पार्ट्स आपले इथे कटिंग करून झालेले आहेत. मी तुम्हाला आता बाहीची कटिंग दाखवत आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. कुठेही व्हिडिओला स्किप करायचं नाही, जेणेकरून ज्या काही महत्त्वाच्या टिप्स असतील ते तुमच्या राहून जातील. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा आहे.
आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपला मुंडा मोजून घ्यायचा आहे. जिथंपर्यंत आपली शिलाईची फिटिंगची लाईन आहे ना, तिथंपर्यंत आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. इथे माझा तयार मुंडा 8.5 इंचाचा येत आहे. हे पहा, अशा पद्धतीने 8.5 इंचचा तयार मुंडा आलेला आहे. समोरचं एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला पुन्हा वाढवून घ्यायचं आहे. आता 8.5 इंचाची इथे आपल्याला घडी टाकायची आहे. एक लाईन वरती आलेला आहे, 8.5 इंचच्या वर एक लाईन आहे. तुम्हाला जेवढा केवढा तुमच्या मेजरमेंटमध्ये मुंडा आलेला असेल तोच इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जी आपली बाहीची उंची असेल ती टाकायची आहे. त्यामध्ये 1 इंच प्लस मार्जिन घ्यायचं आहे. 1 इंच वाढवून इथे बाहीची उंची टाकायचं आहे. मग इथे 2 इंचावरती एक पॉईंट काढायचा आहे आणि खालच्या साईडने आता आपल्याला इथे बाहीच्या आपल्या कोण्यापासून इथे क्रॉस मुंडा टाकून घ्यायचा आहे. क्रॉस मुंड्याचं मार्किंग आपला जो तयार मुंडा आलेला आहे 8.5 इंच तोच इथे टाकून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी क्रॉस मुंड्याची लाईन आखून घेतलेली आहे. आता हे 2 इंचाचं मार्जिन आपण इथे जे पॉईंट काढला होता ना, तिथून आपल्याला हे करायचं आहे, मार्किंग करायला सुरुवात करायची आहे. जी क्रॉस मुंड्याची लाईन टाकलेली आहे त्याचं सेंटर काढायचं आहे. त्यावरती 1/2 इंच जायचं आहे आणि जी आपली मार्जिनची पॉईंट आलेले आहेत ना, तिथून आपल्याला 1/2 इंच खालच्या साईडने येऊन इथे आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बाहीला खालच्या साईडने थोडंसं आतमध्ये 1/2 इंच येऊन इथे आपल्याला बाहीला गोल असा आकार मस्त देऊन घ्यायचा आहे. एक आपल्याला 1.5 इंचच्या पॉईंटवरून समोरच्या मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, जे की आपल्या समोरच्या मुंढ्याचा आकार असणार आहे. आता इथे का आपल्याला खालच्या साईडने दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर इथे 6 इंचचा आहे. समोर आपल्याला एक्स्ट्राचं 1.5 इंच शिलाईचं मार्जिन घ्यायचं आहे. वरच्या साईडने जेवढं आपण एक्स्ट्राचं घेतलं आहे तेवढंच आपल्याला खालच्या साईडने सुद्धा घ्यायचं आहे. इथे आपली बाहीची कटिंग करून झालेली आहे. मी इथे सिंगलच पार्ट बाहीचा कट केलेला आहे. हेच पार्ट मी अस्तरवरती ठेवून पुन्हा कटिंग करून घेणार आहे. आता इथे आपले पूर्ण पार्ट्स कटिंग करून झालेले आहेत. आता आपली कटोरी फक्त वाढवायची राहिलेली आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचे, हे कटोरी घ्यायची आहे आणि जशास तशी खालच्या पेपरवरती ट्रेस करून घ्यायची आहे. त्यानंतर मग जशास तशी मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला इथे कटोरीला काही चेंजेस करायचे आहेत, ते आपण बघूयात. इथे आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडने 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ह्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. जे आपला स्ट्रेट पॉईंट आहे ना, तिथून आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला ह्या दोन्ही पॉईंट वाढवल्यानंतर सेंटर काढायचं आहे दोन्ही पॉईंटचं. मग सेंटरवरून आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंच यायचं आहे. 1.5 इंच येऊन एक लाईन ओढायची आहे. मग जे पॉईंट आपण काढलेले आहेत 1 आणि 1.5 आणि 1.25 इंचाचा तो पॉईंट आपल्याला तिन्ही जोडून घ्यायचे आहेत. आता जे आपला गोल असा आकार आहे ना, तिथून वरच्या साईडने थोडंसं मार्जिन कमी करत जायचं आहे. आता इथे पूर्ण कटिंग माझी करून झालेली आहे. मी आता अस्तर हे मेन फॅब्रिकवरती कट करून घेतलेलं आहे आणि लायनिंगची पीससुद्धा कट करून घेतलेली आहे. आता मी जोडण्यासाठी घेणार आहे. सर्वात आधी तर मी कटोरीचे पार्ट जोडून घेत आहे. आता जे आपले कटोरीचे पार्ट आहे ते समोरासमोर ठेवायचं आहे आणि मग आपल्याला स्टिचिंगसाठी घ्यायचं आहे. जे आपल्या ब्लाऊजची उलटी साईड आहे ना, त्यावरती हे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि स्टिचिंग करायचं आहे. आणि जे काही एक्स्ट्राचं कापड झालेलं असेल ते आपल्याला कट करायचं आहे. सेम दुसरीसुद्धा कटोरी आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आणि बाजूचं एक्स्ट्राचं सुद्धा लगेचच इथे कट करून घ्यायचं आहे. इथे माझा धागा थोडासा निघाला होता, मी ते लावून घेते, मग रिपीट शिलाई करून घेते.
आता दोन्ही कटोऱ्या आपल्या तयार झाले आहेत, ते बाजूला ठेवूया आणि जे कटोरीचे साईडचे भाग आहे ना ते आपल्याला घ्यायचं आहे. ते सुद्धा एक समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि एक पार्ट आपल्याला इथे जोडण्यासाठी घ्यायचं आहे. पूर्ण मार्जिन इथे अर्धा किंवा पाऊण इंचाचं कव्हर करत इथे आपल्याला कडेने शिलाई करून घेऊन मेन फॅब्रिकवरती हे लायनिंग पीस सेट करून घ्यायचं आहे. आता दुसरा सुद्धा पार्ट आपल्याला सेम त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. मी दोन्ही पार्ट इथे तयार केलेले आहेत. आता क्रॉसपट्टी जोडण्यासाठी घेतलेली आहे. आता क्रॉसपट्टी आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टी सुद्धा अशाच पद्धतीने जे आपलं मेन फॅब्रिकचं राईट साईड आहे ना त्यावरती ठेवायचे आहे. ते आपल्याला पार्ट उलट्या साईडने ठेवायचे होते, पण ही क्रॉसपट्टी आपल्याला राईट साईडने ठेवायची आहे आणि आपल्याला खालच्या साईडने पलटून घ्यायची आहे. आता खालच्या साईडने एक शिलाई करायची आहे. दोन्ही पार्टला सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडने शिलाई करायची आहे. इथे क्रॉसपट्टीचे टोक आपल्याला समोरासमोर ठेवून घेऊन हे करायचं आहे, स्टिच करायचं आहे, जेणेकरून हे क्रॉसपट्टी आपली उलटसुलट लागणार नाही. त्यासाठी समोरासमोर ठेवणे हे गरजेचे आहे. जर तुम्हाला पूर्ण कटोरीचा व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तरी तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. कटोरी ब्लाऊज स्टिचिंग कशी करायची ही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तिथे मी पूर्ण इन्फॉर्मेशनसहित व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे, तरी तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आता ह्या व्हिडिओमध्ये मी दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. आता इथे वरच्या साईडने सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी पलटून झाल्यानंतर इथे वरच्या साईडने सुद्धा शिलाई करायचं आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड झालेलं असेल ते आपल्याला इथे लगेचच कट करायचं आहे. इथे आपल्या दोन्ही क्रॉसपट्ट्या अशाच तयार झालेल्या आहेत. कुठेही उलटसुलट अशी क्रॉसपट्टी आपली झालेली नाही. आता इथे एक्स्ट्राचं क्रॉसपट्टीमध्ये कुठे खालीवर झालं असेल ते आपल्याला चेक करून कट करून टाकायचं आहे. आता इथे पूर्ण पार्ट्स आपले स्टिचिंग करून झालेले आहेत, ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे आपले समोरच्या पार्टचे पार्ट आहेत. पूर्ण समोरच्या भागावरती आपल्याला हे एकाला जोडून घ्यायचे आहेत. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचा अशा पद्धतीने सेंटर करून इथे आपल्याला जेवढा केवढा आपण टक्स घेतलेला आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. इथे मी डबल शिलाई करून स्टिच करून घेतलेला आहे टक्स. त्यानंतर दुसरा सुद्धा टक्स मी ह्याच पद्धतीने सेम स्टिच करून घेते. आपल्याला इथे कटोरीचा सेंटर पॉईंट काढून मग टक्स टाकून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकतात किती मस्त एकदम फुगीर अशी आपली कटोरी आलेली आहे. कुठेही कटोरी आपली चपटी होणार नाही आहे. घातल्यावरती सुद्धा ह्याच पद्धतीने आपली कटोरी दिसणार आहे. आता हे कटोरीचा पार्ट आपल्याला दुसऱ्या साईड पार्टवरती अटॅच करून घ्यायचा आहे. कुठेही आपल्याला इथे कटोरीला जास्त खेचायचं नाही. जे कोणी नवीन शिकत असतील त्यांच्याशी ही चूक नेहमी होते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, कटोरीला अलगद अशा हाताने स्टिच करायचं आहे, जेणेकरून आपली कटोरी ही कमी पडणार नाही. नेहमी नवीन शिकणाऱ्या लोकांकडून अशा पद्धतीची चुका होतात. त्यासाठी तुम्हाला ह्या महत्त्वाच्या बारीक बारीक टिपा लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येईल आणि कुठेही आपला ब्लाऊज बिघडणार नाही. तुम्ही बघू शकता इथे माझी कटोरी कुठेही कमी जास्त झालेली नाही आहे. दोन्ही सुद्धा कटोऱ्या मी ह्याच पद्धतीने जोडून घेतलेल्या आहेत. आता जे खालची क्रॉसपट्टी आहे ना ते सुद्धा आपल्याला दोन्ही पार्टला जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी ही ब्लाऊजच्या पार्टवरती ठेवायची आहे आणि मग जेवढं केवढं आपल्याला मार्जिन इथे आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे तेवढं दाबून इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे.
इथे डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून ही शिलाई आपली नंतर तुटणार नाही. आता दोन्ही पार्ट आपल्याला इथे कुठे कमी जास्त झाले नाही आहेत की नाहीत हे एकदाचा चेक करायचं आहे. आणि मग जे कोणता पार्ट कमी जास्त झाला असेल तो लगेचच इथे कट करायचा आहे. नंतर आपल्याला इथे हुकपट्टी आणि आयपट्टी बसवून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला गळ्याला व्यवस्थित गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. कटोरी जॉईंट केल्यानंतर आपला गळ्याचा आकार हा बिघडतो. त्यासाठी आपल्याला इथे अशा प्रकारे चॉकने मार्क करून ह्या पद्धतीने जे मार्किंग केलेले आहे त्यावरती आपल्याला इथे गळ्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता मी इथे हुकपट्टी आणि आयपट्टी लावून घेतलेली आहे. हुकपट्टी आणि आयपट्टी मी तुमच्याशी शेअर केलेली नाही, कारण का व्हिडिओ खूपच मोठा होईल ह्यासाठी मी शेअर केलेली नाही. जर तुम्हाला हुकपट्टी आणि आयपट्टी लावायचा असेल, जमत नसेल, तर तुम्ही माझ्या चॅनलवरती मी तो सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही ते सुद्धा जाऊन बघू शकता. आता मी इथे काय करत आहे, आपल्या जे गळा आहे ना त्याला आपल्याला पायपिंग लावायची आहे. त्यासाठी मी क्रॉस अशा कपड्यामध्ये 2 पट्ट्या काढून घेत आहे. इथे मी 1.5 इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहे. आणि दोन्ही गळ्याला हे आपल्याला दोन्ही साईडच्या पार्टवरती आपल्याला हे अटॅच करून घ्यायचे आहेत पट्ट्या. आता इथे काय करायचं आहे, ह्या पट्ट्याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जर तुमच्या पट्ट्या पुरत नसतील गळ्याला तर अशा पद्धतीने जॉईंट देऊन इथे आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे. नंतर खालच्या साईडने जी आपण स्टिचिंग केलेली आहे त्याला अशा पद्धतीने नखाने दाबून ही पायपिंग सेट करून घ्यायची आहे. आता हे पट्टी जॉईंट झाल्यानंतर आपल्याला जी आपला गळा आहे ना त्यावरती ही पट्टी आपल्याला डबल फोल्ड करून लावून घ्यायची आहे. इथे तुम्हाला पायपिंगचा व्हिडिओसुद्धा पूर्ण डिटेलमध्ये बघायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. आता हे पूर्ण गळ्याला आपल्याला पायपिंग जॉईंट झाल्यानंतर कट लावायचे आहे. आणि खालच्या साईडने अशा पद्धतीने दुमडून घेऊन वरच्या साईडने एकदम कडेने शिलाई करून घ्यायची आहे. पायपिंगला गोल असा आकार देत इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. एकदम कडेने आपल्याला इथे शिलाई करायची आहे. खालच्या साईडने जिथे कुठे एक्स्ट्राचं कापड झालेलं असेल ते सुद्धा इथे आपल्याला लगेचच कट करायचं आहे. आता दुसरा सुद्धा गळ्याला पायपिंग आपण सेम ह्याच पद्धतीने लावणार आहोत. इथे मी दोन्ही गळ्याला पायपिंग लावून झालेली आहे. आता हे पार्ट आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत. आता मी इथे बाहीची स्टिचिंग करून घेतलेली आहे आणि बॅक पार्ट सुद्धा स्टिच करून घेतलेला आहे. ह्या बॅक पार्टचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे. जर तुम्हाला हे पूर्ण बॅक पार्टची डिझाईन बघायची असेल माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघायचं आहे. आता जे एक्स्ट्राचा शोल्डरला असेल ते मी कट केलेलं आहे. कुठे आपलं शोल्डर जास्त वगैरे झाले असेल तर तो आपल्याला शोल्डर जॉईंटच्या अगोदर कट करून घ्यायचा आहे. आता शोल्डरला डबल टिप देऊन इथे दोन्ही शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला इथे बघायचं आहे की कुठेही कमी जास्त शोल्डर झालेले नाही की झाला असेल तर ते तुम्ही इथे कट करून नंतरच बाही जोडण्यासाठी घ्यायची आहे. बाहीचा सेंटर काढायचा आहे आणि सेंटरला सेंटर जुळवून इथे बाहीला आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला फ्रंटच्या मुंड्याची कटिंग करून घ्यायची आहे. हा पार्ट आपल्याला समोरच्या भागावरती जोडायचा आहे. जो आपण आता खोलगट शेप दिलेला आहे तो आपल्याला समोरच्या भागाला जोडून घ्यायचा आहे.
आता बाहीला आपल्याला जास्त खेचायचं नाही आहे, अलगद अशा हाताने बाही जोडून घ्यायची आहे. जेणेकरून तुम्ही जास्त जर बाही खेचली तर तुमची बाही कमी पडेल. ह्यासाठी तुम्हाला अलगद अशा पद्धतीने पूर्ण बाही मेन फॅब्रिकवरती स्टिच करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता माझी बाही कुठेही कमी पडलेली नाही. आता इथे आपल्याला लगेचच डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता जे साईडने थोडंसं किंचित असं एक्स्ट्राचं झालं होतं बाहीच्या बाजूने, तो आपल्याला कट करायचा आहे. मग दुसरीसुद्धा बाही त्याच पद्धतीने सेम प्रोसेसने आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. आता जे आपण साईडने स्टिच करणार आहोत ते वरच्या साईडने आपल्याला इथे अगोदर स्टिच करायचं आहे. बाही जोडून झाल्यानंतर इथे आपल्याला वरच्या साईडने एक शिलाई करून घ्यायचं आहे. जे की शिलाई केल्यानंतर आपल्या आतमधल्या सुद्धा साईडने ब्लाऊज एकदम फिनिशिंगने तयार होणार आहे. कुठेही धागे वगैरे दिसणार नाहीत. ह्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला वरून शिलाई करून घ्यायची आहे. मी सेम दुसऱ्या सुद्धा साईडला तीच पद्धती वापरून स्टिचिंग करून घेतलेली आहे वरच्या साईडने सुद्धा. आता हे आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. इथे मी डबल शिलाई लावून घेत आहे, कारण का माझी अगोदर शिलाई लागलेली नव्हती. खालचा बाबींचा दोरा निघाला होता, त्यासाठी मी रिपीट शिलाई करून घेतलेली आहे. आता जे आतल्या साईडने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगने आपले दोन्ही साईडला फिटिंगची लाईन आलेली आहे आणि प्रॉपर आपले पूर्ण भाग एकमेकांवरती आलेले आहेत. कुठेही कोणताही भाग खालीवर झालेला नाही. आता आपल्याला इथे दंडगेर टाकायचा आहे आणि फिटिंगची लाईन ओढून घ्यायचं आहे. मी ते छातीची जी मार्जिन होती ते टाकून घेतलेलं आहे. फिटिंगची शिलाई मी दोन्ही साईडने टाकून घेतलेली आहे. आता त्याच लाईनवरती इथे आपल्याला स्टिचिंग करायची आहे. अगोदर आपल्याला जे साईडने स्टिचिंगसाठी मार्जिन आपण दिलेलं होतं ते आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायचं आहे मार्जिन. मग आपल्याला इथे मेन जे आपली फिटिंगची लाईन आहे ना त्यावरती सुद्धा स्टिचिंग करायचं आहे. जेणेकरून त्यांची तब्येत वगैरे वाढली किंवा कमी वगैरे झाली असेल तर ती आपली शिलाई उकलून नंतर ॲडजस्ट करू शकतील. ह्यासाठी आपल्याला बाजूने 4-5 शिलाया करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून नंतर त्यांना प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही पाहू शकता तिथे आपली फिटिंगची शिलाई एकदम सरळ आलेली आहे, कुठेही वाकडी तिकडी झालेली नाही. आता इथे आपल्या पूर्ण ब्लाऊजची शिलाई करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने माझा ब्लाऊज तयार झाल्यानंतर असा दिसणार आहे. घातल्यावरती सुद्धा ह्या ब्लाऊजची फिटिंग एकदमच मस्त अशी आलेली आहे. तुम्ही